भुसावळ तालुक्यातील दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या सुसरी पिंपळगाव परिसरातील वन विभागाच्या जागेवरील बंद राखेच्या बंडावर राख माफिया मोठा डल्ला मारत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। तब्बल 700 कोटी रुपयांच्या राख साठ्यावर सुरू असलेल्या अवैध उत्खननामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या संपूर्ण प्रकरणात मुक्ताईनगरच्या एका प्रभावशाली राजकारणी भाऊचा हस्तक्षेप झाल्याची चर्चा पंचक्रोशीत रंगली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार 13 एप्रिल रोजी पहाटे वन विभागाच्या गस्ती पथकाला 4 ट्रॅक्टर व 2 जेसीबी राखेच्या बंडात अवैध उत्खनन करताना आढळून आले। संबंधित वाहन चालकांना पकडल्यानंतर मुक्ताईनगरच्या राजकारणी एका भाऊने फोनवर अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप असून त्यानंतर दोन्ही जेसीबी व त्यावरील 8 ते 10 जण घटनास्थळावरून पसार झाले। जप्त झालेल्या ट्रॅक्टरपैकी एक ट्रॅक्टर एका माजी नगरसेवकाचा असल्याची चर्चा आहे, तर उर्वरित 3 ट्रॅक्टर राजकारणी त्या भाऊच्या कार्यकर्त्यांचं असल्याचं बोलले जात आहे। राख चोरीसाठी वापरण्यात आलेले दोन्ही जेसीबी नेमके कोणाचे होते आणि त्यांना सोडवण्यासाठी दबाव टाकणारा तो भाऊ कोण याबाबत परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे। सदरील प्रकरण झाकण्यासाठी केवळ 4 ट्रॅक्टर जप्त करून मुक्ताईनगर वन विभागाच्या कार्यालयात उभे करण्यात आले, मात्र त्या वाहनांवर किंवा संबंधित राख माफियांवर पुढे नेमकी कोणती कारवाई झाली याची माहिती मैना उलटूनही देण्यात आलेली नाही। विशेष म्हणजे या संदर्भात माहिती विचारण्यासाठी संपर्क साधला असता वनक्षेत्र अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसल्याचं अनेकदा दिसून आले। तसेच संपर्क साधणाऱ्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचे मोबाईल क्रमांक ब्लॉक करण्यात आल्याचीही चर्चा आहे। त्यामुळे संपूर्ण कारवाई दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय अधिक बळावला आहे। सुसरी परिसरातील सुमारे शेकडो हेक्टर क्षेत्रफळावरील बंद राखेच्या बंडात 24 तास सुरक्षा रक्षक तैनात असताना देखील रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर जेसीबी पोकलेंच्या साहाय्याने राजरोसपणे उत्खनन होत असल्याने वन विभागाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात असून हा संपूर्ण प्रकार मोठ्या आर्थिक व्यवहाराचा भाग असल्याचा संशय आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित वन अधिकारी, सुरक्षा रक्षक आणि संशयित राख माफियांचं सीडीआर रेकॉर्ड तपासून सखोल चौकशी करावी अशी जोरदार मागणी होत आहे। ऊर्जा मंत्री तसेच मुख्यमंत्री यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच राख साठ्याचा पारदर्शक लिलाव करून शासनाचा महसूल वाचवावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत असून त्या भाऊसह जबाबदारांवर कारवाई कधी होणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागले आहे।